सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होतील अशी स्थिती आहे आणि याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष वारंवार मतदार याद्यांमधील घोळ आणि बनावट मतदारांचा मुद्दा मांडत सरकार आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरत आहे। याच धर्तीवर लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी आज विरोधी पक्षांनी वज्रमूठ एकवट करत सत्याचा मोर्चाची हाक दिलेली आहे। या मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत। मोर्चा काढण्यावर मविया आणि मनसे नेते ठाम आहेत। मोर्चासाठी आता या ठिकाणी आपण पाहतोय उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवार हे आता रवाना झालेले आहेत। सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या संपूर्ण महाराष्ट्रातून या मोर्चासाठी आता सहभागी होण्यासाठी रवाना झालेले आहेत। मविया आणि मनसेचा हा एकत्रित मोर्चा, संयुक्त मोर्चा या ठिकाणी आज आपण पाहतोय। या मोर्चाला परवानगी नाही, मात्र मविया आणि मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। विरोधी पक्ष वारंवार मतदार याद्यांमधील घोळ आणि बनावट मतदारांचा मुद्दा मांडत सरकार आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरत आहे आणि याच धर्तीवर आता या ठिकाणी लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी आज विरोधी पक्षांनी वज्रमूठ एकवटत सत्याचा मोर्चाची हाक दिलेली आहे। या मोर्चाला आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होईल। राज ठाकरे यांनी या ठिकाणी लोकलने प्रवास करत आता मोर्चास्थळी ते दाखल होत आहेत। आपण ही सकाळपासून दृश्य दाखवतोय। या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार या मोर्चात या ठिकाणी आता थोड्याच वेळात सहभागी होतील। पोलिसांकडून आता चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मनसे आणि मवियाचा सत्याचा मोर्चा, मवियाचे मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोर्चात सहभागी होण्यासाठी आता राज्यभरातून रवाना झालेले आहेत। मोर्चा काढण्यावर मविया आणि मनसे नेते ठाम आहेत। मोर्चास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे मोर्चास्थळी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त, पोलिसांकडून व्यासपीठाची पाहणी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। संतोष, उद्धव ठाकरे आता मोर्चासाठी कधी रवाना होणार आहेत, त्या संदर्भातील काय अपडेट आहेत? आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे मातोश्रीवरनं निघत आहे। आता त्यांचे जे कॉन्वे आहे ते आतमध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। 5 ते 10 मिनिटात उद्धव ठाकरे मोर्चास्थळी निघण्याची माहिती मिळत आहे। इथून ते डायरेक्ट आझाद मैदानात जाण्याची माहिती आहे। तिथून राज ठाकरे पुढे ते मोर्चाच्या स्थळी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे। जी, या मोर्चाकडे लक्ष असेलच। संजय राऊत या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत का, त्या संदर्भात काय माहिती समोर येते? संजय राऊतची प्रकृती आजारी आहे त्याचं आपल्याला माहिती, जसं सगळीकडे माहितीच आहे। त्या आजारामुळे त्या आजच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार आहेत। पुढील दोन महिने सुद्धा ते सार्वजनिक जीवनातून नसणार आहेत। ते गंभीर आजाराने आहेत, त्यामुळेच ते आजच्या मोर्चामध्ये अनुपस्थित राहणार आहेत। नीलम, उद्धव ठाकरे हे कसा प्रवास करणार आहेत, मोर्चास्थळी कसे जाणार आहेत, त्या संदर्भात काय अपडेट मिळाले? उद्धव ठाकरे मातोश्रीवरनं बाय रोड जाणार आहेत। आपल्या गाडीमध्ये कॉन्वे आहे, त्यांची कॉन्वे आहे, त्या कॉन्वेने ते मोर्चास्थळी रवाना इथून होणार आहेत। आता पुढील 10 मिनिटात ते इथून रवाना होणार असल्याची माहिती मातोश्रीवरनं मिळत आहे। ते इथून डायरेक्ट मोर्चास्थळी जाणार असल्याची माहिती मिळत आहे। नीलम जी, आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण कोण उपस्थित असणार आहे, त्यांच्यासोबत कोण कोण हा प्रवास करणार आहे, आदित्य ठाकरे सुद्धा असणार आहेत का, त्या संदर्भात काय अपडेट आहेत? उद्धव ठाकरेंसोबत आता कुठलेही ज्येष्ठ शिवसैनिक इथे नाशिकमध्ये दाखल झाले नाहीयेत। ते
सगळे शिवसैनिक होते ते डायरेक्टली मोर्चास्थळी असल्याची माहिती मिळत आहे. इथून फक्त आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र प्रवास करतील. नीलम. जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.